कमी करण्याचा मोदींचा मास्टर स्ट्रोक। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठ्या कपातीची शक्यता आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी सर्वसामान्यांसाठी, गॅस सिलेंडर हे 200 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे। वरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केलेली आहे। इंधनाच्या किमतीमुळे आता कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर करण्यात आलेला आहे। कंपनी सहन करणार आहेत आणि भारत सरकार सहन करणार आहे। त्यामुळे सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही। मी याबद्दल भारत सरकारचे आणि प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो। अखेर आता युद्ध संपलेले आहे आणि महागाई संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। होय, आता सर्वात मोठी अपडेट म्हणजे केंद्र सरकारचा एक निर्णय आणि महागाईवरती कंट्रोल आपल्याला दिसून येत आहे। बघा, सध्या जर पाहायला गेलं तर बऱ्याच वस्तूंच्या किमती आता कमी होऊ शकतात। आधी युद्ध सुरू होतं आणि युद्धामुळे काय झालं होतं हे प्रत्येकाला माहिती आहे। लहान लेकरापासून ते मोठ्या व्यक्तीला माहिती होतं की युद्धामुळे महागाई खूप वाढलेली आहे, प्रचंड महागाई ही दिसून येत आहे। पण बघा, आता युद्ध पूर्णपणे बंद झालेलं असून आता महागाईवरती मोठं नियंत्रण बघायला मिळू शकतं। सर्वात मोठी माहिती आलेली असून बऱ्याच वस्तूंच्या किमती आता कमी होण्याचा एक अंदाज देखील बघायला मिळत आहे। आता संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल, यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या AR1 मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला या ठिकाणी आता संपूर्ण माहिती आपण पाहू। बघा, आत्ताच्या क्षणाची संपूर्ण महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचं काम करत आहोत, कारण आता आनंदाची बातमी आलेली आहे। प्रत्येक नागरिकाला दिलासा मिळणार आहे आणि ही एक मोठी पैशाची बचत करण्याची संधी आहे असं पण आपण म्हणू शकतो। कारण की ज्या वस्तू खूप महाग मिळत होत्या त्या वस्तू आता थेट स्वस्त झालेल्या आहेत आणि त्या आपल्याला कमी पैशामध्ये मिळणार आहेत। म्हणजे आधी जे पैसे लागत होते त्यापेक्षा कमी रक्कममध्ये आपण मोठमोठ्या वस्तू आता घेऊ शकणार आहोत। बऱ्याच वस्तूंच्या किमती या कमी होणार आहेत। बघा, पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर असेल, यानंतर खाद्यतेल असेल, सोयाबीनचे खाद्यतेल असेल, सूर्यफुलाचे खाद्यतेल असेल किंवा अजून इतर घरगुती वस्तू असतील, यांच्या किमतींमध्ये मोठे बदल होणार आहेत। आणि बघा, काही वस्तू तर अशा आहेत की त्यांच्या किमतीमध्ये मोठी घसरण होणार आहे। ज्या वस्तू आपल्याला सारखं लागतात, ज्या वस्तूंची आपल्याला जास्त गरज जी आहे प्रत्येक वेळी असते, त्याच वस्तूंच्या किमती यावेळेस स्वस्त होणार आहेत, कमी होणार आहेत। आता त्या नेमक्या कोणत्या वस्तू आहेत आणि कोणत्या वस्तूच्या किमती यावेळेस स्वस्त होणार आहेत, संपूर्ण माहिती बघणार आहोत। कडधान्याच्या किमती काय राहतील, तुरी डाळीच्या किमती काय राहतील, त्यानंतर भाजीपाल्याच्या किमती काय राहतील, फळांच्या किमती काय राहतील, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती काय राहतील, पेट्रोल डिझेल बाबत काय आनंदाची बातमी, संपूर्ण माहिती या ठिकाणी आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ आता लक्ष देऊन पाहत चला। बघा, आत्ताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा, आता सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण प्रत्येक वस्तूंच्या किमतीबाबतची अपडेट माहिती पूर्णपणे बघण्याचं आता काम करत आहोत। एकंदरीत जर विचार केला तर आता पेट्रोल आणि डिझेलचे देखील दर काय राहणार आहेत याबद्दलची पण माहिती तुम्हाला बघायला मिळेल। याकरिता तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, कारण की महागाईच्या आगीत होरपणाऱ्या आणि वाढत्या खर्चामुळे हैराण झालेल्या आपल्या सर्वांसाठी जुलै महिना देखील मोठा अत्यंत सुखद जाणार आहे। म्हणजेच की आता मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की बऱ्याच वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत। कारण आता तुमच्या खिशावरील ताण खऱ्या अर्थाने कमी होणार असून थेट तुमच्या घरातील बजेटला मोठा आधार मिळण्याची वेळ आता जवळ आलेली आहे। म्हणजे तुमच्या घरातील जे काय बजेट आहे, जे काय तुमच्याकडील पैसे आहेत, त्याला मोठा आधार भेटणार आहे आणि पैशांची मोठी बचत ही आता सामान्य नागरिकांची होणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। होय, बघा, आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पण किमती कमी झालेल्या आहेत। ऐतिहासिक घसरण सध्या बघायला मिळत आहे। क्रूड ऑइलचे दर थेट $70 खाली आल्यामुळे तेल वितरण कंपन्यांना सध्या प्रचंड मोठा नफा होत आहे, ज्यामुळे आता सरकारवर पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने कमी करण्यासाठी चोफेर दबाव वाढलेला असून आता मोठी खुशखबर मिळणार आहे। बघा,
कोणत्या वस्तूंच्या किमती आता कमी केल्या जाणार आहेत आणि कोणत्या वस्तू आता युद्ध बंद झाल्यामुळे स्वस्त होऊ लागलेल्या आहेत, आता त्याची लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तुम्हाला ती लिस्टच आता दाखवणार आहे. तेवढी यादी बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत ते देखील तुम्हाला समजेल. कारण की ज्या वस्तू आपल्याला सतत लागत असतात, ज्या वस्तूंची आपल्याला जास्त गरज असते, त्याच वस्तूंच्या किमती खूपच कमी होणार आहेत. भाव प्रचंड खाली घसरणार आहे, कारण की आता युद्ध पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि यामुळे सामान्य नागरिकांना एक मोठा फायदा होणार आहे. बघा, गोल्ड रेट म्हणजे सोनं चांदी असेल, याबाबत तर खूपच आनंदाची बातमी आलेली आहे. मोठी घसरण यामध्ये पण बघायला मिळणार आहे. नेमकं सोनं आणि चांदी किती रुपयांनी घसरू शकतं, सोन्याचे चांदीचे भाव किती रुपयांनी कमी होऊ शकतात, याबद्दल व्यापाऱ्यांचे नेमके काय अंदाज आहेत, याबद्दलची माहिती पण आपण टाइम भेटला तर पुढे बघणार आहोत. तुम्ही फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. बघा, आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी मोठी अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. पेट्रोल तसेच डिझेलचे दर याबद्दलची पण मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. त्यानंतर जर विचार केला तर वाहतूक खर्च वाचल्यामुळे आता पेट्रोल डिझेल जसं स्वस्त होतं तसं वाहतूक खर्च वाचल्यामुळे बाजारात राज्याच्या कानाकोपऱ्यात येणारा भाजीपाला, फळे आणि साबण, बिस्किटांसारखे रोजच्या वापरातील किराणा सामान आपोआपच स्वस्त होण्याच्या मार्गावरती येत असतं. यासोबतच सर्वसामान्य गृहिणींसाठी स्वयंपाकघरातून सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खाद्यतेलाचे भडकलेले दर. म्हणजे जे खाद्यतेल आपल्याला लागतं, म्हणजे काही ठिकाणी गोडे तेल म्हणतो, काही ठिकाणी सोयाबीनचे खाद्यतेल म्हणतो, त्यानंतर काही ठिकाणी सूर्यफूलचे जे खाण्यासाठी योग्य तेल असते ते पण म्हणतो. याच्या किमतीबाबत तर मोठी खुशखबर आलेली आहे. त्याचे दर नेमके काय राहणार, स्वस्त होणार तर किती रुपयांनी स्वस्त होणार ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. ती माहिती पण सविस्तर बघणारच आहोत. तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन जेवढं होईल तेवढं पाहत चला. बघा, आता जागतिक स्तरावर पाम तेलाचे आणि इतर महत्त्वाचे खाद्यतेलांचे दर अक्षरशः कोसळल्यामुळे तसेच भारत सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात सामान्य जनतेच्या हितासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि पाम तेल आता थेट तुमच्या बजेटमध्ये येणार असून महिन्याच्या सामानाचे बिल डायरेक्ट आता कमी होणार आहे. जो तुमचा किराणा सामान असतो त्याचं बिल आधी जास्त येत असेल तर आता इथून पुढे कमी येणार आहे. मग चला आता आपण पाहूयात की नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत, नेमक्या कोणत्या अशा वस्तू आहेत की त्यांचे भाव खूपच कमी होतील, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघण्याचं आता काम करूयात. आता लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला मी देण्याचं काम करत आहे. या ठिकाणी बघू शकता, आता गॅस सिलेंडरच्या बाबतीत विचार केल्यास व्यावसायिक गॅस सिलेंडर देखील स्वस्त होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेतच, परंतु आगामी काळ आणि जनतेच्या भावना लक्षात घेता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्येही कोणतीही नवीन बोजा न टाकता सरकार मोठा दिलासा देईल अशी दाट आशा निर्माण झालेली आहे. आणि जरी सध्या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या लहरीपणामुळे किंवा पावसात पडलेल्या खंडांमुळे डाळे आणि कडधान्यांच्या बाजारात थोडी धाकधूक असली तरी सरकारने महागाईला कोणत्याही परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली असून स्वतःच्या गोदामांमधील बफर स्टॉकमधून हजारो टन धान्य तातडीने खुल्या बाजारात आणण्याची तयारी सुरू केलेली आहे. बघा, आता सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे पेट्रोल डिझेलच्या दराबाबत. गॅस सिलेंडरच्या दराबाबतची तर मोठी माहिती पुढे बघणारच आहोत आणि एवढंच नाही तर जे खाद्यतेल असतं त्याची पण माहिती बघणार आहोत आणि जे वारंवार आपल्याला किराणा सामान लागतं यामध्ये निरमा असेल, सोले असेल म्हणजे शेंगदाणे असेल, साखर असेल, कारण याच्यामुळे किराणाचं खूप मोठं बजेट जे आहे ते जास्त प्रमाणात आपलं जातं. म्हणजे खूप जास्त पैसे हे सामान घेण्यासाठी लागतात, कारण की किराणा सामान दर महिन्याचं घ्यायचं म्हटलं तर हजारो रुपयांचा खर्च आपला होतो, हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि आता याचीच मोठी बचत होणार असून याबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, मग आता नेमक्या कोणकोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत आता त्याची लिस्टच मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही ती लिस्ट वहीमध्ये लिहून जरी घेतली तरी काही अडचण नाही, कारण एकदम परफेक्ट अशी माहिती आता या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आता वेगवेगळी परिस्थिती दरांची असते. कुठे भाव जास्त असतो, कुठे भाव स्वस्त असतो, पण आता तसं राहणार नाही. एकदा जर कोणत्या वस्तूच्या किमती कमी झाल्या डायरेक्ट त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आता महागाई ती स्वस्त होत असते आणि इथून पुढे आता तसंच होणार आहे. तर चला, या ठिकाणी आता कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत त्याची संपूर्ण लिस्ट आता आपण पाहण्याचं काम करणार आहोत. आता राहिलेला व्हिडिओ फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा.
बघा, संपूर्ण महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली असून सरकारने महागाईला कोणत्याही परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी आता मोठी कंबर कसलेली आहे. सरकारला काही झालं तरी आता किमती आणि महागाई स्वस्त करायची आहे, कारण आता युद्ध बंद झालेलं आहे. कोणत्याच अडचणी राहणार नाहीयेत. आधी युद्ध सुरू होतं त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत होते, पण आता तर अक्षरशः पेट्रोल डिझेल हे पूर्णपणे भारताला मिळणार आहे, कारण युद्ध बंद झालेलं आहे आणि भारताचा जागतिक लेवलचा दबदबा पण आता मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. हे तर सांगण्याची गरजच नाही, कारण की युद्धाच्या परिस्थितीमध्ये देखील भारतानं न डगमगता मोठ्या परिस्थितीचा सामना केल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. म्हणजे यामागे भारताची अर्थव्यवस्थेची ताकद देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. बघा, आता सध्या जर पाहायला गेलं तर महागाईबाबत खुशखबर आलेली आहे. महागाई आता कमी होणार आहे आणि थेट बऱ्याच वस्तूंच्या किमती डायरेक्ट खाली येणार आहेत आणि एवढ्या किमती खाली येणार आहेत की तुम्ही पण म्हणाल की एवढ्या वस्तू कशा स्वस्त झाल्या. जे तुमचं किराणा सामानाचं बिल 5,000 येत होतं, 10,000 येत होतं, ते डायरेक्ट 1,000-2,000 रुपयांनी आता कमी येणार आहे आणि तुमची मोठी बचत दर महिन्याला होणार आहे. त्यामुळे ही एक मोठी खुशखबर संपूर्ण नागरिकांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता या ठिकाणी आपण प्रत्येक वस्तूच्या किमती किती रुपयांनी स्वस्त होऊ शकतात, स्वस्त किती रुपयांनी सरकार करणार आहे का, याबद्दलची आता आपण लिस्ट संपूर्ण पहिली यादी बघूयात. आधी सर्वात आधी आपण काय करूयात, किराणा सामानातील वस्तूंचे दर कसे राहतील ते बघूयात. त्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर नेमके किती रुपयांनी स्वस्त होणार, खरंच 20 रुपयांनी होणार आहेत का, की खरंच 45 रुपयांनी पेट्रोल डिझेल खरंच स्वस्त होईल का, या मागचा नेमका काय अंदाज आहे, ती संपूर्ण माहिती एक पाहण्याचं आपण काम करणार आहोत. यासाठी राहिलेला व्हिडिओ तुम्ही आता लक्ष देऊन पाहत चला. तर बघा नागरिकांना, आता मोठी आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली असून संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघण्याचं आता काम करत आहोत. एकंदरीतच बाजूच्या जागतिक घडामोडी, आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरते दर आणि सरकारची सर्वसामान्यांना दिलासा देणारी नवी धोरणे पाहता आता जुलै महिना आणि पुढील काळ हा खऱ्या अर्थाने खूप चांगला जाणार आहे. कारण की युद्ध बंद झालेलं आहे. जी चिंता होती युद्ध कवर सुरू राहतं, कधीपर्यंत सुरू राहील आणि इकडे वस्तू कधीपर्यंत वाढतील अशी भीती सुरूच होती, पण त्यातच पुन्हा खुशखबर मिळाली की युद्ध बंद झालेलं आहे आणि भारताला मोठा दिलासा आणि मोठा फायदा होणार आहे. मग सगळे नागरिक खुश झाले. बघा आता कोणकोणत्या वस्तूंच्या किमती अचानक खाली येणार आहेत, आता संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. आता तुमच्या थेट खिशाशी निगडीत असलेल्या एक मोठ्या अपडेटमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल. आता तुमच्या चेहऱ्यावरती नक्कीच आनंद येईल आणि वाढत्या महागाईच्या चिंतेत असलेल्या प्रत्येक सामान्य कुटुंबाला एक फार मोठा ऐतिहासिक दिलासा मिळणार आहे. गेले अनेक महिने आपण पाहत आहोत की बाजारात गेल्यावर 1,000-500 रुपये कसे उडून जातात हे पण समजत नाहीये आणि काही ठिकाणी तर 2,000 रुपये आपला खर्च होतो हे आपल्याला कळत पण नाही की आपण नेमका खर्च किती केला. अशा पद्धतीचा सध्याचा खर्च आपल्याला दिसून येत आहे. पण आता यामध्ये तुमची खूप मोठी बचत होणार आहे आणि बऱ्याच वस्तूंच्या किमती डायरेक्ट आता खाली येणार आहेत. तर चला या ठिकाणी आपण संपूर्ण वस्तूंची आता लिस्ट बघण्याचं काम करत आहोत, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती आता खाली येणार आहेत. जर तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली तर तुम्ही ही माहिती दुसऱ्यांना पण सांगा की या वस्तू आता स्वस्त होत आहेत आणि स्वस्त पण झाल्या आहेत. लगेच तुम्ही त्या वस्तू घेतल्या तर खूप फायद्यात राहाल. तुमचे हजारो रुपये, 2-3 हजार रुपये अशी मोठमोठी रक्कम तुमची आता वाचणार आहे आणि तुम्हाला दिलासा मिळणारच आहे. तर चला या ठिकाणी तुम्हाला लिस्ट दाखवतो. तर बघा या ठिकाणी सर्वात आधी आपण बघूयात कडधान्य आणि डाळीबाबत. बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाची मोठी तूट सांगितलेली आहे, पण सध्या बघा आता माहीतच असेल महाराष्ट्रामध्ये धोधो पाऊस सुरू झालेला आहे. काही भाग राहिले असतील पण बऱ्यापैकी भागात चांगला पाऊस झालेला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा उत्पन्न वाढण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. म्हणजे उत्पन्न एखाद्या वेळेस वाढू पण शकते आणि वाढत्या उत्पन्नामुळे पुन्हा नागरिकांना काहीशा कमी दरामध्ये डाळी आपल्याला जे ती मिळतानाच पाहायला मिळू शकतं. पण मान्सूनमध्ये जर मोठी तूट राहिली तर मग आपल्याला दर जे आहे ते जैसे ते तैसेच किंवा थोडीफार वाढ बघायला मिळू शकते. मग चला अजून कोणकोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत पुढील लिस्ट आपण या ठिकाणी पाहू. तर बघा या ठिकाणी संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण बघत आहोत. बघा आता सध्या जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती आता खाली येण्याचा आता अंदाजच आहे. बघा आता खाद्यतेल किमती कमी होऊ शकतात, आता सध्याच्या पातळीवरती देखील स्थिर होऊ शकतात आणि पुढे चालून कमी होऊ शकतात असा एक अंदाज पण आहे. याचं कारण काय तर बघा कच्च्या तेलाचे दर घसरल्याचा थेट परिणाम खाद्यतेलावर विशेष पाम तेलावर होतो. कारण क्रूड ऑइल स्वस्त झाल्याने बायो डिझेलसाठी पाम तेलाची मागणी कमी होते. या व्यतिरिक्त भारत सरकारने नुकतेच खाद्यतेलावर
तेलावरील आयात शुल्काचे जे आहे ते मूल्य निश्चित केले आहे. त्यामुळे जुलैमध्ये सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि पाम तेलाच्या किमतीत काही प्रमाणात घसरण पाहायला मिळू शकते आणि किराणा सामानातील या खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्यामुळे मोठा खर्च हा आता सर्वसामान्य नागरिकांचा वाचणार आहे आणि मोठा दिलासा सर्वसामान्यांना मिळणार आहे. बघा, आता गॅस सिलेंडरबाबत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जशाच्या तशा स्थिर राहण्याची शक्यता आहे. आता जर पाहायला गेलं तर जून महिन्याच्या सुरुवातीलाच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 14.2 म्हणजे 14 किलो दरात आपल्याला जे आहे ते 29ची वाढ करण्यात आली होती. सध्या दिल्लीत दर 942 आणि मुंबईमध्ये 941.50च्या आसपास आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ऊर्जा स्वस्त होत असली तरी गॅस कंपन्यांनी याआधी सहन केलेला तोटा भरून काढण्यासाठी लगेचच घरगुती गॅसचे दर कमी केले जाण्याची शक्यता जी आहे ती कमी आहे. मात्र 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये थोडीफार आता कपात होऊ शकते आणि ज्यावेळेस कंपन्या फायद्यामध्ये येतील त्यानंतर लगेच गॅस सिलेंडर जे घरगुती आपण वापरतो त्याच्यामध्ये पण मोठी घसरण म्हणजे किमतींमध्ये मोठी घट आपल्याला बघायला मिळू शकते असा पण एक अंदाज आहे. यानंतर कडधान्य आणि बाजरी आणि डाळी या संदर्भात आपण बघितलं आहे. याला भाव जे आहे ती बऱ्यापैकी मिळावा, कारण हा शेतकऱ्यांचा माल आहे. याला भाव चांगला असणंच गरजेचं आहे, कारण की इतर वस्तू आपण खूप मोठ्या महागड्या किमतीमध्ये घेतो, मग शेतकऱ्यांच्या वस्तू घ्यायला काय हरकत नाही आहे, शेतकऱ्यांचा माल घेण्यासाठी काही हरकत नाही असं समजून प्रत्येक नागरिकांनी खरेदी केलं पाहिजे. त्यामुळे याबाबत तर काही शंका कुशंका नाहीच. पण बघा, पुढची अपडेट आपण बघूयात. किराणा सामानातील वस्तू जर जुलैमध्ये आता मोठा बदल झालाच तर एक मोठी खुशखबर तर मिळणार आहे. मग चला कोणकोणत्या वस्तूंच्या किमती आणखीन कमी होणार आहेत आता ते आपण पाहू. तर बघू शकता, एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलैमध्ये डिझेलचे दर कमी झाले तर वाहतूक खर्च वाचेल याचा फायदा होऊन साबण, टूथपेस्ट, बिस्किटे यासारख्या पॅकेज किराणा वस्तूंच्या किमती स्थिरता राहील किंवा काही प्रमाणात ऑफर्स मिळतील. मात्र तांदूळ, गहू आणि साखरेच्या शेतीशी निगडीत वस्तूंचे दर पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असतील. पाऊस कमी झाल्यास या वस्तूंच्या किमती वाढू शकतात, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि पेट्रोल डिझेलबाबत जर पाहायला गेलं तर आता पेट्रोल डिझेलबाबत देखील मोठी माहिती समोर आलेली आहे. बघा, आता सध्या जर विचार केला तर सगळ्यांचं लक्ष आहे की पेट्रोल डिझेलचे दर नेमके कसे राहतील, नेमका बदल काय होऊ शकतो हे देखील सगळ्यांना आता जाणून घेणं खूप गरजेचं वाटत आहे. तर चला या ठिकाणी आपण बघूयात. बघा, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळल्यामुळे आणि मध्यपूर्वेतील वाद कमी झाल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल $70 खाली आले आहेत. कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे सध्या जे आहे ती कंपन्या OMCS मोठा नफा होत आहे. त्यामुळे जुलैमध्ये सरकार आणि कंपन्यांवर पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी मोठा दबाव आणू शकते, ज्यामुळे सर्वसामान्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. अशाच महत्त्वाच्या अपडेट AR1 मराठी चॅनलवरती पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत चला. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. तोपर्यंत धन्यवाद.